दिवशी तुम्हाला मॅडम सांगायचं होतं, पण नाही सांगता आलं. अंशुमन सरांची खूप भीती वाटत होती. ऐक, मी बरोबर आहे तुझ्या. तुला घाबरायची काहीच गरज नाहीये. मॅडम, तुमच्या वाढदिवसाला हिऱ्याच्या हाराच्या बाबतीत जे काही झालं होतं ना, त्यात आनंद सरांचा काहीच दोष नाहीये. हे सगळं घडवून आणलं होतं. तुला तुला कसं माहिती हे सगळं? अहो, म्हणूनच तर अंशुमन सर चिडले ना माझ्यावर. मी त्यांच्यासाठी चहा घेऊन गेले होते ना, तेव्हा हे सगळं माझ्या कानावर पडलं. एक्झॅक्टली काय ऐकलंस तू? मॅडम, त्या निलिमा मॅडम आहेत ना, मल्लिका मॅडमच्या फ्रेंड, त्यांनी हे सगळं केलं असं म्हणाले ते. आता दादाचं मन नाही बदलणार. कशावरून? अगं, कारण हा प्लॅनच फुल प्रूफ होता ना. आणि निलिमा मावशीने त्याला असं काही फ्रेम करून चोर ठरवलंय ना, दादा तर त्याला परत जवळ करेल असं मला वाटत नाही. हे बघ, प्रत्येकाचं माझ्या मते ना एक स्थान आहे, त्याला तिथेच ठेवावं ना. कशाला आपण त्यांना फार त्यांच्याशी जवळीक करतोय. म्हणजे मला असं म्हणायचं की माणूस मुळातच आळशी असतो, कामचुकार असतो, आणि त्यातून नोकर, त्यांना कामात सूट हवीच असते. कामचुकारच असतात ते. काकू, आपण त्यांना कामात सूट दिली नाहीये. आपण फक्त त्यांनी केलेल्या कामाचं कौतुक केलंय. मला सांग, आजपर्यंत आपण आपल्या बरोबर काम करणाऱ्या या सगळ्या माणसांचं कधीतरी कौतुक केलंय का ग? आपण जर त्यांना सांगितलं की अरे, आज किती घर तुम्ही स्वच्छ झाडलत, किंवा भांडी किती स्वच्छ साफ केलीत, आज गाडी किती छान चालवलीत, तर त्यांना नाही का बरं वाटणार? आपली सुद्धा अपेक्षा असते ना की कोणीतरी यावं आणि आपल्या कामाचं कौतुक करावं. मग त्यांना असं वाटत नसणार? मग आपण जर त्यांचं कौतुक केलं तर ते सुद्धा तितक्याच आपुलकीने आपली कामं करतील. आणि हा फक्त एक विचार आहे, बस, बाकी काही नाही. ठीक आहे, मग आता काय बोलणार मी? हे बघा, तुला जर पटलं नसेल ना तर नाही नाही, तसं नाही. माझं म्हणणं एवढंच आहे की त्यांच्यात आणि आपल्यात ना अंतर ठेवायला पाहिजे. म्हणजे आपण नोकरांना फार जवळीक करू नये, एवढंच माझं म्हणणं आहे. हे बघ, स्वानंदी खूप चांगली आहे, तिचा हेतूही चांगला आहे, पण आपण सगळं चांगल्या भावनेने करावं. आणि कोणी सांगावं समोरच्याच्या मनात काय येते? हेच नोकर उद्या म्हणतील की हे आपल्याशी सगळे चांगले वागतात आणि ह्या चांगुलपणाचा गैरफायदा घेतील. आता समोरचा आपला गैरफायदा घेऊन आपल्याला कसं लुटायचं ह्याचा विचार करत असायचा. आनंदचं काय झालं? हेच झालं ना. आनंद या कंपनीतला फक्त एम्प्लॉई कधीच नव्हता, नोकर कधीच नव्हता. मित्र आहे तो माझा, म्हणजे मित्र होता आधी माझा. कॉलेजमध्ये असताना आम्ही एका कल्चरल ऍक्टिव्हिटीमध्ये भेटलो. आमच्यात कधी घट्ट मैत्री झाली कळलंच नाही, आणि आम्ही बस त्याच्यानंतर एकत्रच होतो. माझं तर ठरलंच होतं ही कंपनी सांभाळायची. तो जॉब शोधत होता. मी त्याला म्हटलं की अरे, कशाला जॉब शोधतोस, कर की आपल्याच कंपनीत काम. तेव्हाही त्याने मला स्पष्टपणे सांगितलं होतं की समर, आपण मैत्री आणि काम या दोन गोष्टी वेगळ्या ठेवूया. पण माझा विश्वास होता आनंदवरती. माझा विश्वासू माणूस माझ्याबरोबर काम करणार म्हटल्यानंतर माझ्याही डोक्यावरचं ओझं कमी झालं होतं. मी त्याला वाटेल ती कामं सांगितली आणि त्यांनी सुद्धा पडेल ती कामं केली. त्यामुळे आज ही कंपनी जी काही आहे ना, ती मोठी करण्यात आनंद माझ्या बरोबर होता, आणि त्याचाही तितकाच मोठा वाटा आहे. मी त्याला एम्प्लॉई कधीच समजलं नाही आजपर्यंत. पण सॅलरी घेतच होता ना. मित्र होता म्हणून सॅलरी न घेता काम करत होता का? म्हणजे त्याचाही स्वार्थ होताच. परोपकार केले नाहीत त्यांनी, हो ना? हेच मी सांगते. हे बघ समर, तू मनाने खूप चांगला आहेस, तुझं मन मोठं आहे. तू त्याच्याशी मैत्री केलीस, त्याला सांभाळलंस. पण त्यांनी काय केलं? त्यांनी विश्वासघातच केला ना. नाही, मी म्हणते नाईलाज असेल त्याचा, त्याची वृत्ती तशी नाही आहे. पण शेवटी चोरी केलीच ना. पण तू काही असू दे रे, पण माणूस वेळ आली ना की काहीही करतो. जुनी मैत्री सुद्धा विसरतो. एक मिनिट. झाली काय? दादा ऐका ना, आपण पूर्ण नको बघूया. मला सांगा, तुम्ही त्या दिवशी घरी किती वाजता पोहोचला होतात? मी साधारण 4-4:30च्या सुमारास. हा, मग 4-4:30 पासून बघूया आपण.
ह्यांनी चोरलाय हार? पण एक प्रॉब्लेम आहे, यात तर त्या फक्त गाडीत बसताना आणि गाडीतनं उतरताना दिसत आहेत आणि राजवाडेंना नाही पुरायचंय. अगं का नाही पुरणार? इथे क्लिअरली दिसतंय ना की निलिमा मावशीने चोरून त्या पट्टीने गाडीचा दरवाजा उघडला. दिसतंय क्लिअर इकडे. हाच तर पुरावा आहे. हो, पण गाडीच्या आतमध्ये काय घडलं हे तर राजवाड्यांना बघावं लागणार. तुम्हाला माहिती आहे ना ते कसे आहेत. एक मार्ग आहे गाडीच्या आतलं फुटेज दाखवण्याचा. माझ्या गाडीचा डॅश कॅम ए हो, त्यात सगळं असणार आहे. ऍप मध्ये चेक करूया आपण. हे बघ,